नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनेलवर. आज मी नेहमीप्रमाणे पुन्हा एकदा तुमच्यासमोर एक नवीन कथा सादर करणार आहे. तर कथेला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर कृपया आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा, कारण आपल्या चॅनेलवर रोजच नवनवीन कथा ऐकायला मिळतात. तर चला आता आपण कथेला सुरुवात करूया. ही कथा मला माझ्या मैत्रिणीने हर्षलाने सांगितलेली आहे. ती मी तुम्हाला तिच्या शब्दामध्ये सांगणार आहे. एक दिवस मी कॉलेजवरून दुपारी घरी आली. दरवाजा काही बंद असल्यामुळे मी 2-3 वेळा ठोकावला, पण दरवाजा काही उघडलाच नाही. म्हणून मी शेवटी घराच्या मागे असलेल्या खिडकीतून आतमध्ये डोकावण्याचा प्रयत्न केला. बघते तर काय, समोर जे काही चालू होतं ते बघून मी वेडी झाली. माझ्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता. त्याला कारण होतं ते म्हणजे मी ज्या व्यक्तीला रोजच आमच्या घरी बघायचे, तो आईचा जुना मित्र होता व मी त्याला मामा म्हणायचे. तोच आईसोबत पलंगावर आईचे पाय गळ्यात घेऊन काय करत होता आपण आता ऐकूया. नमस्कार, मी हर्षला. एकदा झालं असं की मी नेहमीप्रमाणे कॉलेजला जायचे व कॉलेज संपलं की क्लास. त्यामुळे मला घरी यायला नेहमी संध्याकाळ व्हायची. पण आज काही कारणास्तव क्लास बंद असल्यामुळे मी लवकरच घरी आले. त्यामुळे मी घराजवळ येताच मला घराचा दरवाजा बंद दिसला. कदाचित असं वाटलं की आई घरामध्ये झोपली असेल, म्हणून मी दरवाजा 2-3 वेळा ठोकावला. दरवाजा ठोकावल्यानंतर आई काही दरवाजा उघडायला तयारच नव्हती, म्हणून मी घराच्या मागणं गेले व खिडकीमध्ये डोकावले. खिडकीमधनं डोकावताच समोर मला दिसला तो म्हणजे आमचा महेश मामा. महेश मामाचं कसं होतं, तो म्हणजे आईच्या वर्गातील व एकत्र सोबत असलेला. वडील गेल्यानंतर महेश मामाने आमच्या घरच्याची जबाबदारी घेतली होती. मला हवं नको त्या सर्व गोष्टी महेश मामाच बघायचा. पण मला आईच्या व त्याच्या नात्याबद्दल काही कळालंच नव्हतं व ते कळालं ते म्हणजे आज. त्याचं नेहमी घरी येणं जाणं असायचं. कधी कधी रात्री तो उशीर झाला की आमच्या इथेच झोपायचा सुद्धा. घरामध्ये तशी आई मी आम्ही दोघीच असायचो व त्यामुळे तो तिसरा. मी कधी त्याच्यावर संशय घेतला नाही व तसा संशय घेण्याची वेळसुद्धा कधी आली नाही. वडील गेल्यानंतर सर्व गोष्टी मला तोच पुरवायचा. मी त्याची खूपच लाडकी होती. पण ज्या दिवशी मी क्लासवरनं घरी आले व खिडकीतनं महेश मामाला बघितलं, मी बघितलं तर फक्त बघतच राहिले, कारण महेश मामाच्या अंगावर कपडे नव्हते. मला वाटलं कदाचित काहीतरी वेगळं असेल, पण जेव्हा समोर पलंगावर आई बघितली, तिच्या अंगावर सुद्धा एकही कपडा नव्हता. हे दृश्य बघून मी वेडी झाले होते व माझ्या मनामध्ये आता वेगवेगळे विचार चालू झाले. त्याने आईजवळ पलंगावर जाताच आईचे दोन्ही पाय उचलले व त्याने त्याच्या गळ्यामध्ये घेतले व त्या दोघांचाही कार्यक्रम चांगला रंगात आला. मला काय करावं काही कळतच नव्हतं. माझ्या डोक्यामध्ये प्रचंड भयानक विचार चालू झाले. मी हे फक्त बघतच राहिले. मी खिडकीतून डोकावत असताना खाली असलेला फळीचा तुकडा त्याच्यावर माझा पाय घसरला व असा धप्पन आवाज झाला. तसा आवाज होताच दोघेही ते भानावर आले. कोणीतरी आपल्याला खिडकीतून बघत होतं याची जाणीव त्या दोघांना झाली. महेश मामा पटकन कपडे घालून मागच्या दरवाजाने निसटला. मी पाय सरकल्यामुळे थोडं पायाला लागल्यामुळे मी तिथेच उभी राहिली. तेवढ्यात आई घरामध्ये आली व माझा हात धरून ती मला घरात घेऊन गेली. म्हणाली, काय बघत होतीस हर्षला? तेव्हा मी पायाला लागला असल्यामुळे काही बोलण्याच्या मनस्थितीमध्ये नव्हती. तिने पुन्हा एकदा माझ्या हाताला पकडलं व जोरात हिसकावलं. मला विचारलं, हर्षला मी तुला विचारते, तू काय बघितलंस? तेव्हा मी म्हणाले, तेच जे तुम्ही दोघेही करत होता. आता मात्र आईला चांगलाच दरदरून घाम फुटला होता. काय बोलावं हे तिला काही कळतच नव्हतं.
ती फक्त माझ्याकडे बघतच होती. मी तिच्यावर एक एक प्रश्नांचे आरोप करत होती. तिच्या डोळ्यातून आता अश्रू गळू लागले होते. तिलाही माझ्या प्रत्येक प्रश्नाला काय उत्तर द्यावं हे काहीच कळत नव्हतं. ती फक्त माझ्याकडे बघत होती. तेव्हा आई म्हणाली, हे बघ, तुझं म्हणणं मला बरोबर पटतंय. तुझ्या जागी मी असते तरी मीही माझ्या आईवर असेच आरोप केले असते. पण आता हे सर्व वेळेनुसार घडत गेलेलं आहे. त्यामध्ये माझा काही वेगळा हेतू नव्हता. आईच्या तोंडातून हे ऐकल्यानंतर मला आईची थोडी कीवसुद्धा आली. कदाचित वडिलांनंतर महेशने आपल्या घराची जबाबदारी घेतली त्यामुळे आई असं बोलत असेल, व कदाचित त्याने आईच्या मजबुरीचा फायदाही घेतला असेल असेही विचार माझ्या मनामध्ये येऊ लागले. त्यामुळे मी आईला काहीच बोलले नाही. संध्याकाळ झाली. तोपर्यंत आम्ही एकमेकींशी दोघीही बोलत नव्हतो. संध्याकाळचे 7 वाजले. पुन्हा दरवाजावरची बेल वाजली. दरवाजा उघडायला गेले तर समोरच महेश मामा होता. असं वाटलं की याला खूप खडसवावं व नको ती प्रश्न विचारावी, पण मी शांत बसले त्या आईकडे बघून. तो घरामध्ये आला. दुपारी जसं काही घडलंच नाही तो असा माझ्यासमोर फिरत होता. काय बोलावं हे मला सुद्धा कळतच नव्हतं. तेव्हा तो म्हणाला, हर्षला, तू केव्हा आलीस कॉलेजवरनं? तेव्हा मी म्हणाले, मी दुपारीच आले. कोणीतरी माणूस आमच्या घराच्या मागच्या बाजूने पळत होता तेव्हाच. हे ऐकल्यानंतर तो दारात दचकला. आई त्याच वेळेला हॉलमध्ये आली. त्या दोघांचीही नजरेला नजर झाली व तो कावराबावरा झाला. त्याला मला काय उत्तर द्यावं हे कळतच नव्हतं. तेव्हा तो म्हणाला, तर ठीक आहे, मी काही नाही, सहज आलो होतो, मी जातो पुन्हा. असं म्हणताच आईने त्याला थोडा वेळ थांबवलं व त्याला चहा दिला. इतकं होऊनसुद्धा आई त्याच्याशी इतकी चांगली का वागते हे मला काहीच कळत नव्हतं. तेव्हा बाहेर अचानक पाऊस चालू झाला व पाऊस चालू होताच आईने सांगितलं की तू आजची रात्र इथेच थांब, तू काही जाऊ नकोस. त्याने होकार दिला, कारण आईला माहीत होतं मी काय एकदा रात्री झोपले की पुन्हा कितीही काही झालं तरी मी काही उठत नाही. त्यामुळे कदाचित दोघांना मोकळीक मिळणार असणार, म्हणून आईने त्याला थांबवलं. हो, व झालं तसंच. आमचं जेवण झालं व जेवण झाल्यानंतर पाऊस असल्यामुळे घरातील लाईट गेली होती. घरात सगळीकडे अंधार होता. मेणबत्त्या पण संपत आलेल्या होत्या. त्यामुळे आम्ही सर्व झोपी गेलो. मात्र ते दोघं जागे आहेत मलाही त्यांच्या आवाजावरनं कळत होतं. मी पण झोपेचं झोंग घेऊन त्या दिवशी जागीच होते. मला रोज खूप लवकर झोप लागते, पण त्या दिवशी मी थोडीही झोपले नव्हते. झोप आली की मी स्वतःहून काहीतरी करायचे जेणेकरून मला झोप येणार नाही. थोडा वेळ झाला व पुन्हा मला तसाच आवाज येऊ लागला. कोणीतरी धापा टाकते व बाईच्या बांगड्यांचा आवाज होतोय. दुपारीही तसाच आवाज येत होता. त्यामुळे मला कळालं होतं की नक्की चाललंय काय. तेव्हा खूप वेळ झाल्यानंतर ते शांत झाले. अचानक लाईट आली व दोघेही झोपी गेले होते. म्हणून मी लाईट लावून बघितलं तर आई व महेश दोघेही कपडे न घालता एकमेकांच्या बाजूला झोपलेले होते. मला तर काय बोलावं काही कळतच नव्हतं. घरात आपली मुलगी असताना सुद्धा आई हे करते हे बघून मला थोडं वेगळं वाटलं. पण शेवटी आईला त्या गोष्टीची सवय झाली हे मला कळालं होतं, म्हणून मी काहीच बोलले नाही. शेवटी हे सर्व वेळेनुसार घडते हे आईच्या म्हणण्यानुसार मी सर्व सोडून दिलं. शेवटी झालं तेच, जे व्हायचं तेच होत होतं. रोज मामा घरी यायचा व आईसोबत तेच करायचा. तो आता मामा नसून माझा दुसरा बाबा झाला होता हे मला मान्य करायला हवं होतं. तर तुम्हाला आपली ही कथा कशी वाटली हे कमेंट्समध्ये नक्की सांगा व वेळ देऊन तुम्ही कथा ऐकल्याबद्दल तुमच्या सर्वांचं खूप खूप धन्यवाद.